बातमी आहे आज विधानसभेत आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शाब्दिक चकमकीची। विधानसभेमध्ये बदली मंत्र्यांच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू होती आणि यावेळेला विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले। मात्र संबंधित खात्याचे मंत्रीच अनुपस्थित राहिल्यामुळे विरोधक हे चांगलेच आक्रमक झालेत। संबंधित खात्याची उत्तरं मंत्र्यांच्या ऐवजी राज्यमंत्री देत होते आणि याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री सर्व खात्यांच्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं देतात। मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडच्या खात्याची उत्तरं शिंदेंनीच द्यावी, राज्यमंत्री का देतात असं म्हणत विरोधकांनी सभात्याग देखील केलेला आहे। महोदय रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे। 19 आणि 20 ला झालं नव्हतं, चुकीची माहिती येऊ नये। अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं। शिंदेंना त्यांच्या खात्याची माहिती नाहीये का असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी सभात्याग केलाय। जी खाती रडून घेतली त्याबाबत उत्तर द्यायला हवीत असंही आदित्य ठाकरे म्हणाले आणि आदित्य ठाकरे यांच्या या सगळ्या विधानाला एकनाथ शिंदेंनी देखील उत्तर दिलंय। आपली हरकत ह्या गोष्टीला आहे की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात, त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतली आहेत, हट्ट करून घेतली आहेत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं। हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतो ते काय आमचे पर्सनल प्रश्न नसतात, हे आम्ही जनतेचे प्रश्न विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो। आणि दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20 मध्ये पण असं होत होते, ते रेकॉर्डवरनं काढावं। उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये। स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे। त्यामुळे काय आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे। बिलकुल आम्ही समर्थ आहोत। प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे। नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, तिथे जयंतराव, नाना भाऊ, तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।